Good morning student. Today we start the fifth chapter of Foundation Course 1. The chapter name is Significant Aspect of Political Process. In that we learn about the nature and characteristics, silent feature of party system in India, types of political parties, problem in working in parties, local self-government in India, 74th Constitutional Amendment, evaluation of rural self-government in India, then 73rd Amendment in Constitution, 1992, advantages and disadvantages of local self-government, women in politics, challenges to women in participate in politics. This part we learn in this chapter. So in today's lecture we learn about the introduction. In that we learn about politics in India. So we start with politics in India. Politics in India take place within the framework of its constitution, as India is a federal parliamentary democratic republic in which the President of India is the head of country and the Prime Minister of India is head of government. India follows the dual political system, dual government, which consists of the central authority at the center and the state as periphery. The constitution defines the organization, power and limitation of both central and state government, and it is well organized, rich and considered supreme law of the nation must conform to it. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इंडियन पॉलिटिक्स कशा पद्धतीने चालतं हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर इंडियन पॉलिटिक्स हे आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार जे काही फ्रेमवर्क ठरवून दिले आहे त्यानुसार आपल्याला इंडियामध्ये पॉलिटिक्स चालताना दिसून येतं. म्हणजेच आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये पॉलिटिक्स हे इंडियामध्ये कशा पद्धतीने असावं त्याची प्रोव्हिजन ही आपल्याला केलेली दिसून येते. त्याचबरोबर भारत हा त्या ठिकाणी संघराज्य संसदीय लोकशाही प्रजासत्ताक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी इंडियामध्ये आपल्याला राष्ट्रपती हे त्या ठिकाणी कंट्रीचे हेड असलेले दिसून येतात. म्हणजेच आपल्या पूर्ण इंडियाचे हेड हे आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रपती असलेले दिसून येतात. तर आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचे हेड हे त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर आहेत. म्हणजेच प्राईम मिनिस्टरला त्या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटचं हेड हे पद त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर प्रेसिडेंट हे पद त्या ठिकाणी पूर्ण इंडियाचं हेड म्हणून म्हणजेच पूर्ण कंट्रीचं हेड म्हणून दिलेलं आहे. त्याचबरोबर इंडियन कंट्रीमध्ये आपल्याला ड्युअल पॉलिटिकल सिस्टम दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट अशा पद्धतीची दोन पॉलिटिकल सिस्टम आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे काही पूर्ण कंट्रीचं कंट्रोल आहे, म्हणजेच कंट्रीच्या सेंट्रल ऑथॉरिटीज आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतात. तर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये त्या ठराविक स्टेटमध्ये म्हणजे स्पेसिफिक स्टेटच्या ऑथॉरिटीज या त्या स्टेटकडे दिलेल्या असतात. अशा पद्धतीने आपल्याला ड्युअल पॉलिटिकल सिस्टम ही आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दोन्ही गव्हर्नमेंटचे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे ज्या काही पॉवर असतील किंवा लिमिटेशन असतील ते आपल्याला डिफाईन करून ठेवलेले दिसून येतात. म्हणजे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचे जे काही पॉवर असतील किंवा लिमिटेशन असतील हे त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आपल्याला दिसून येतात. त्यानुसारच आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे आपल्याला काम करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनने पूर्ण प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. म्हणजेच इंडियन पॉलिटिक्स कशा पद्धतीने असावं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कशा पद्धतीने फॉर्म करावं, गव्हर्नमेंट फॉर्म झाल्याच्या नंतर त्याला कोणकोणती पॉवर दिली जावी किंवा कोणकोणते लिमिटेशन त्या ठिकाणी असावेत याविषयीचे सर्व प्रोव्हिजन्स हे आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या काही प्रोव्हाइड केलेल्या गाईडलाईन आहेत त्यानुसार जर आपण त्या ठिकाणी गव्हर्नमेंट पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे वेल ऑर्गनाइज असलेलं किंवा त्याचबरोबर कठोर असलेलं, त्याचबरोबर सर्वोच्च गव्हर्नमेंट मानलं जातं. म्हणजेच इंडियन गव्हर्नमेंट हे त्या ठिकाणी सर्वोच्च गव्हर्नमेंट मानलं जातं. त्यामुळे त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जाणारे जे काही लॉज असतील ते ठिकाणी प्रत्येकाने पाळणं गरजेचं असतं. म्हणजेच त्याचबरोबर गव्हर्नमेंटमधील लोक असतील किंवा इतर जे काही जनरल पब्लिक असेल त्यांनी त्या जे काही लॉ दिलेले आहेत ते पाळणं गरजेचं असतं. त्याच्या माध्यमातून आपण गव्हर्नमेंट हे फॉर्म करू शकतो. अशा पद्धतीचे प्रोव्हिजन हे आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केले दिसून येते. त्यानुसार आपल्याला इंडियन पॉलिटिक्स हे त्या ठिकाणी रन होताना दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट फॉर्म करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॉलिटिकल फॅक्टर आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन केल्यानुसार चाललेले दिसून येतात. There is a provision of bicameral union legislature consisting of Supreme House, Rajya Sabha, which represent the state of the Indian Federation, and the lower house, Lok Sabha, which represent the people of India as a whole. The Indian Constitution provides for the independent judiciary which is headed by the Supreme Court. The court mandate is to protect the Constitution, to settle dispute between the central government and the state, interstate disputes, to nullify any central or the state law that goes against the Constitution and protect the fundamental rights of citizens, issuing rates or their enforcement in case of violence. म्हणजेच आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंडियामध्ये द्विसदरीय संघटना इस्टॅब्लिश केलेली दिसून येते. म्हणजे तशी प्रोव्हिजन केलेली दिसून येते. त्यामध्ये पहिली आहे ते म्हणजे सुप्रीम हाऊस. सुप्रीम हाऊसमध्येच राज्यसभा. मग या राज्यसभेमध्ये आपल्याला जे काही स्टेटचे प्रॉब्लेम असतील ते त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले दिसून येतात. म्हणजेच एखाद्या स्टेटचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तो राज्यसभेमध्ये आपण रिप्रेझेंट करत असतो.
त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजे लोअर हाऊस म्हणजेच लोकसभा. मग या ठिकाणी जे काही लोकांचे प्रॉब्लेम असतात ते डायरेक्टली आपण त्या ठिकाणी लोकसभेमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे दोन आपल्याला युनियन ह्या त्या ठिकाणी इंडियामध्ये असलेल्या दिसून येतात. म्हणजे राज्यसभेमध्ये आपण स्टेटचे प्रॉब्लेम रिप्रेझेंट करू शकतो, तर लोकसभेमध्ये लोकांचे प्रॉब्लेम डिरेक्टली पूर्ण लोकांचे प्रॉब्लेम इंडियामधल्या त्या ठिकाणी आपण लोकसभेमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. अशा प्रकारची प्रोव्हिजन ही आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली दिसून येते. त्याचबरोबर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्वतंत्र न्यायालय असलेली न्यायालयीन तरतूद आपल्याला केलेली दिसून येते. म्हणजेच आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्वतंत्र न्यायालयीन तरतूद देखील आपल्याला केलेली दिसून येते. त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ती हेड केलेली दिसून येते. म्हणजे सुप्रीम कोर्ट हे त्या ठिकाणी सर्व न्यायव्यवस्थेचं हेड असलेले दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह केले जातात. म्हणजे जे काही न्यायालयीन प्रॉब्लेम असतील म्हणजे न्यायालयीन इश्यू असतील ते ठिकाणी सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून सॉल्व्ह केले जातात. मग त्यामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन करणं असेल किंवा त्याचबरोबर जे काही जनरल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल यांच्यामध्ये डिस्प्यूट्स असेल ते मिटवणे. त्याचबरोबर इंटरस्टेट डिस्प्यूट्स असेल म्हणजे दोन स्टेटमधले डिस्प्यूट असतील ते कमी करणं किंवा ते मिटवणं, अशा प्रकारची कामं ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून केली जातात. म्हणजे अशा पद्धतीची प्रोव्हिजन ही आपल्याला त्या ठिकाणी आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली दिसून येते. त्याचबरोबर एखाद्या गव्हर्नमेंटने म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल त्याने जर आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात जाऊन एखादा लॉ तयार केला तर त्याला रद्द करण्याचा अधिकार देखील त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टला दिलेला आहे. त्याचबरोबर जे काही आपले सिटीजन आहेत त्यांचे फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन करणं, त्याचबरोबर रीट जारी करणं असेल किंवा एखादे लॉची एन्फोर्समेंट करणं असेल त्या ठिकाणी करू शकते. त्याचबरोबर एखादा व्हायोलन्स क्रिएट झाला तर त्या ठिकाणी तेथील लोकांना लिगली प्रोटेक्शन देण्याचं काम देखील आपण सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून केलं जातं. अशा प्रकारची प्रोव्हिजन ही आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी इंडियन सोसायटी कशा पद्धतीने डेव्हलप होईल याच्याकडे फोकस केलेला दिसून येतो. मग त्यामध्ये फंडामेंटल राईट्स असतील, त्याचबरोबर आपल्या न्यायालयीन व्यवस्था असेल त्याच्या माध्यमातून आपले फंडामेंटल राईट कशा पद्धतीने जपले जातील, त्याचबरोबर दोन स्टेटमधील किंवा दोन गव्हर्नमेंटमधील जे काही डिस्प्यूट्स असतील ते कशा पद्धतीने मिटवता येईल किंवा एखाद्या गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट जाऊन एखादा लॉ तयार केला तर तो रद्दबातल करण्याचा अधिकार असेल किंवा आपले जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं प्रोटेक्शन करण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी आपल्याला इंडियन सुप्रीम कोर्टला दिलेला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून आपल्याला सुरळीत न्यायव्यवस्था चाललेली दिसून येते. The government, union or state are formed through the election held every few years by parties that claim the majority of number in their respective lower houses. म्हणजे जर आपण गव्हर्नमेंट फॉर्मेशन प्रोसेस जर बघितली इंडियामध्ये तर आपल्याला लक्षात येईल की स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा युनियन गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल ते आपल्याला इलेक्शनच्या माध्यमातून फॉर्म केलेलं दिसून येतं. म्हणजेच दर 5 वर्षांनी इलेक्शन घेऊन त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल ते फॉर्म केलेलं दिसून येतं. मग ज्यावेळी इलेक्शन होतं म्हणजेच 5 वर्षांनी जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा ज्या पार्टीचे मेंबर हे जास्त असतील ती पार्टी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी क्लेम करताना दिसून येते. म्हणजेच इलेक्शन झाल्याच्या नंतर जेव्हा इलेक्शनचा रिझल्ट लागतो आणि ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त ज्या पार्टीचे मेंबर हे त्या ठिकाणी सिलेक्ट होतात म्हणजेच आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून इलेक्शनच्या माध्यमातून सिलेक्ट होतात आणि ज्या पार्टीचे मेंबर हे जास्त असतील ती पार्टी त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट फॉर्म करताना दिसून येते. मग ती आपल्या जे काही लोअर हाऊसेस असतील त्या ठिकाणी आपल्याला क्लेम करताना दिसून येते. मग सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर त्या ठिकाणी लोकसभेमध्ये क्लेम करताना तर आणि स्टेट गव्हर्नमेंट असेल तर विधानसभेमध्ये आपल्याला क्लेम करताना दिसून येतं. अशा पद्धतीने आपण स्टेट गव्हर्नमेंट हे आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म होताना दिसून येतं. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल हे त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म होताना दिसून येतं. इंडिया हॅड इट फर्स्ट जनरल इलेक्शन इन 1951 विच हॅज ओन बाय द इंडियन नॅशनल काँग्रेस. The political parties that went to dominate the successive election up until 1977 when the first non-Congress government was formed for the first time in independent India. इंडियामध्ये जे पहिलं इलेक्शन झालं होतं जनरल इलेक्शन हे 1951 मध्ये झालं होतं. त्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस ही पार्टी त्या ठिकाणी विजयी झाली होती म्हणजे विन झाली होती व त्यांनी आपलं गव्हर्नमेंट त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. परंतु 1977 मध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा इंडिपेंडंट इंडियामध्ये नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट हे त्या ठिकाणी फॉर्म झालं होतं व जो पूर्ण 1951 पासून 1977 पर्यंत जो वर्चस्व गाजवणारा पक्ष होता तो त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेला दिसून आला. म्हणजेच 1951 पासून नॅशनल काँग्रेस हे त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट स्थापन करताना दिसून येत होतं. परंतु पहिल्यांदाच 1977 मध्ये आपल्याला नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट हे इंडियामध्ये आलेलं दिसून येतं. The 1990s saw the end of the single party domination and rises the coalition government. The election of the 17 Lok Sabha held from April 2040 to May 2040 once again brought back single party rules in country.
विथ द भारतीय जनता पार्टी बिंग एबल टू क्लेम द मेजॉरिटी इन लोकसभा। त्या ठिकाणी आपण 1990 पासून जर पाहिलं तर त्या ठिकाणी सिंगल पार्टी डॉमिनेशन हे आपल्याला गव्हर्नमेंटमधून नाहीसं झालेलं दिसून येत होतं। तर त्या ठिकाणी युती सरकार हे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत होतं। म्हणजे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्या ठिकाणी युती होत होती, त्याचबरोबर शिवसेना आणि BJP यांचं त्या ठिकाणी युती सरकार त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसून येतं 1990 पासून। परंतु जेव्हा 17वी लोकसभा आपल्या ठिकाणी इलेक्शन झालं होतं, म्हणजे 17व्या लोकसभेचं इलेक्शन झालं होतं, ते एप्रिल 2014 ते मे 2014 त्या ठिकाणी इलेक्शन झालं होतं। त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा सिंगल पार्टी रूल्स त्या ठिकाणी कंट्रीमध्ये आलेलं दिसून येत होतं। त्यावेळेला आपल्याला भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी विन होऊन त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांनी आपल्याला गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी क्लेम केलेलं दिसून येत होतं। म्हणजेच 1990 पासून आपल्याला सिंगल पार्टी रूल किंवा सिंगल पार्टी नॉमिनेशन हे आपल्याला ठिकाणी गेलेलं दिसून त्या ठिकाणी युती सरकार आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत होतं। परंतु जेव्हा 17वी लोकसभा झाली 2014 त्यावेळेला आपल्याला पुन्हा एकदा सिंगल पार्टी रूल हा कंट्रीमध्ये आलेला दिसून येईल। त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्याला गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी क्लेम केलेला दिसून येतोय। अशा पद्धतीने आपल्याला इंडियन गव्हर्नमेंट हे फॉर्म होताना दिसून येते, म्हणजे इंडियामध्ये गव्हर्नमेंट हे फॉर्म होताना दिसून येते। त्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, हे या पद्धतीने आपल्याला इस्टॅब्लिश होताना दिसून येतात। इन रिसेंट डिकेड्स इंडियन पॉलिटिक्स हॅज बिकम अ डायनेस्टिक अफेअर्स. पॉसिबल रिझन फॉर दिस कुड बी absence of party organization, independent civil societies association that mobilize support for the parties and सेंट्रलाइज फिनान्सिंग ऑफ इलेक्शन्स। म्हणजेच आपण मागील काही दशकात जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला इंडियन पॉलिटिक्समध्ये आपल्याला घराणेशाही ही मोठ्या प्रमाणात चाललेली दिसून येते। म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये आपल्याला घराणेशाही ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाललेली दिसून येते। त्याची वेगवेगळी कारणं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत। त्यामध्ये पहिलं दिलं आहे ते म्हणजे पक्षांची संघटना नसणे, म्हणजे जी काही पॉलिटिकल पार्टी आहे त्यांची संघटना ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी नसणे, त्याचबरोबर पक्षांना म्हणजे त्या पॉलिटिकल पार्टीजना आधार देण्यासाठी कोणत्याही प्रकारची नागरी संस्था नसणे, त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजेच जे काही इलेक्शन फिनान्स आहे तो सेंट्रलाइज करणे। अशा प्रकारच्या गोष्टींमुळे आपल्याला त्या ठिकाणी इंडियन पॉलिटिक्समध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घराणेशाही चालून आलेली दिसून येते। म्हणजेच थोडक्यात आपल्याला या ठिकाणी इंडियन पॉलिटिक्स कशा पद्धतीने चालतं याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे। त्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणकोणत्या प्रोव्हिजन करून ठेवलेले आहेत त्याच्या इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे। त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कशा पद्धतीने फॉर्म होतं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्याच्यानंतर गव्हर्नमेंटवरती कंट्रोल कशा पद्धतीने ठेवला जातो सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे। त्याचबरोबर इंडियन पॉलिटिकल पार्टी आता सध्याच्या परिस्थितीत कशी आहे, म्हणजेच त्यामध्ये घराणेशाही वगैरे चालते याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिली आहे। त्याचबरोबर मागील काही इलेक्शनची इन्फॉर्मेशन देखील आपल्याला त्या ठिकाणी दिली आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला इंडियन गव्हर्नमेंट हे कोणी त्या ठिकाणी केलं होतं, त्याचबरोबर पहिलं इलेक्शन कधी झालं होतं, त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने चेंज होत गेले हे त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। ही इन्फॉर्मेशन आपल्याला इंट्रोडक्शन पार्टमध्ये दिलेली आहे। नेक्स्ट आपल्याला पॉईंट दिला आहे तो म्हणजे ग्रोथ ऑफ पार्टी सिस्टम इन इंडिया, म्हणजेच इंडियामध्ये पार्टी सिस्टम कशा पद्धतीने ग्रोथ होत गेली त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे, ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत।